टॉस करण्याअगोदरच आम्ही सूचना दिलेल्या आहेत. जे नियम आहेत स्पर्धेचे विशिष्ट नियम आहेत हे समजावून सांगितलेले आहेत. कॅचला जा करेन, कॅचला जा कर्णधारांनी लक्ष द्यायचं आहे. समोर तुमचा 12वा खेळाडू आहे तो यांच्या स्टुडिओमध्ये असणं बंधनकारक आहे. वेळेचं बंधन आहे. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे. क्षेत्ररक्षणाची जी सजावट असणार आहे त्यामध्ये अगदी पहिल्या बॉल पासून ते शेवटच्या चेंडूपर्यंत आणि गोलंदाजा व्यतिरिक्त 3 खेळाडू तुम्हाला संघाच्या आत ठेवणं बंधनकारक आहे. कुठल्याही प्रकारचा पॉवर प्ले नाही आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय प्रदीप आणि दयानंद. खरं तर ज्युनियर क्रिकेटचा जर आपण विचार केला ज्युनियर क्रिकेट आर्य भागवड संघाचं मोठं नाव आहे. खूप चांगली कामगिरी गतवर्षी देखील या संघाने केली होती. यावर्षी देखील त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. दुसरीकडे शिवाज 11 या संघाने काही स्पर्धा जिंकलेल्या आहेत या हंगामामध्ये, परंतु इतर स्पर्धा आणि महापौर चषक फार फरक आहे. सर्वात जास्त कॉम्पिटिशन महापौर चषकामध्ये असते. एकापेक्षा एक सरस संघ तुमच्या समोर येत असतात, त्यामुळेच खूप चांगलं क्रिकेट तुम्हाला खेळावं लागणार आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. अली महापौर चषक 2021 दिवस क्रमांक 3. पहिला बॉल फेस करेल फलंदाज प्रदीप. उजव्या हाताने बॅटिंग करणारा हा फलंदाज आहे. एक चांगला स्ट्रोक प्लेअर, ऑफ साइड ऑन साइड दोन्हीकडे खेळण्याची चांगली क्षमता आहे. हिअर वी गो. फर्स्ट बॉल ऑफ द डे. हो, चांगला बॉल होता. ड्राईव्ह लागवण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज लागली. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग, परंतु तरी देखील एक चोरटी धाव कंप्लीट केली आहे फलंदाजांनी. जसा गोलंदाजाने चेंडू रिलीज केला तसं नॉन स्ट्रायकर्स एंडला असलेल्या दयानंदने मात्र बॅकअप करायला सुरुवात केली होती सिंगलसाठी, आणि त्यामुळेच तो सुखरूप पोहोचलाय आपल्या क्रीजमध्ये. बॉल थेट शॉर्ट थर्डमॅनच्या हातात निघून गेला होता, तरी देखील सिंगल पहिल्या बॉलवर आली आहे. परंतु एका चांगल्या बॉलनं सुरुवात केली गोलंदाज अलीने. फलंदाजाला चेंडू मिडल करता आला नाही. फ्रंटफुटवर खेचण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. यावेळेस बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने बॉल तटवलाय, फक्त ढकललाय बॉल कव्हर पॉईंटच्या दिशेनं. सिंगल या बॉलवर देखील घेतली जाते. दयानंदने देखील स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. धावसंख्या बिनबाद 2. आर्यन 11 भादवड संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आहे. यानंतर आजचा दुसरा सामना ग्रामीण क्रिकेटमधून असणार आहे. आवाज स्पोर्ट्स भिनार विरुद्ध हंसिका स्पोर्ट्स वडगर. ओहो, आणखी एक सुंदर बॉल. ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता. फ्रंटफुटला खेळण्याचा निश्चितच प्रयत्न करतोय बॅट्समन प्रदीप. पहिल्या बॉलवर देखील त्याने ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडूच्या लाईनमध्ये पूर्णपणे पोहोचत नाहीये आणि चेंडूमध्ये थोडीशी मुवमेंट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली सुरुवात केली गोलंदाज अलीने. थोडाफार अनुभव आहे त्याच्याकडे आणि तो अनुभव निश्चितच पणाला लावतोय. सुरेख बॉल यावेळेस लागली आहे बॅटची एज आणि फलंदाज बाद कॉट बिहाइंड. पहिला धक्का लागत असताना आजच्या या पहिल्या मॅच मध्ये आर्यन 11 भादवड टीमला. अफलातून बॉल. पहिल्याच बॉल पासून गोलंदाज अगदी कंट्रोल मध्ये दिसतोय. गुडलेनच्या थोडा पुढे चेंडू ठेवतोय. ड्रायव्हिंग लेंथवर निश्चितच चेंडू टाकले जात आहेत आणि फलंदाजाला आमंत्रण दिलं जात आहे सुरुवातीपासूनच ड्राईव्ह लगावण्यासाठी, आणि त्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज. पुन्हा एकदा तीच चूक, दुरून खेळण्याचा प्रयत्न. याआधी देखील दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समन प्रदीपनं आणि सुरुवातीपासूनच तो थोडासा अडखळत खेळताना दिसत होता. पहिल्या बॉलवर देखील आउटसाइड एज लागली होती.
बॉल मात्र शॉर्ट थर्डमॅनला निघून गेला होता. यावेळेस मात्र थेट विकेट किपरच्या हातात बॉल निघून गेला. विकेट किपरनं कुठली चूक केली नाही. एक सहज साधा सरळ आणि सोपा झेल होता. तर प्रदीप बाद झालाय, फक्त एका धावेचं योगदान देऊ शकला. निराशाजनक सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे आर्यन 11 भादवड संघाची. नवीन फलंदाज स्वतः संघनायक दर्शन नाईक इन ॲट नंबर 3. अलीचा पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, आल्या आल्या स्विचिट लगावण्याचा प्रयत्न. कितपत योग्य होता हा निर्णय कॅप्टनचा, स्वतःला प्रश्न विचारावा लागेल. खरं तर जी फील्ड प्लेसमेंट आपण पाहत आहोत त्यानुसार निश्चितच फटका जर एक्झिक्यूट करण्यात आला असता तर चौकार मिळाला असता. परंतु ह्या जरतरच्या गोष्टी आहेत. चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही. धावसंख्या स्थिर आहे 1-2. षटकातील शेवटचा बॉल लॉफ्ट केलाय डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूवर येतोय. एका टप्प्यानं चेंडू कलेक्ट केला जातोय. सिंगल आली आहे शेवटच्या बॉलवर आणि याचबरोबर हे पहिलं सक्सेसफुल षटक आजच्या दिवसातील समाप्त झालंय अलीच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी केली अलीनं. जबरदस्त डिसिप्लिन त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-3. आर्यन 11 भादवड वर्सेस शिवाज 11 असा हा सामना. यानंतर दुसरी मॅच ग्रामीण क्रिकेटमधून असणार आहे. आवाज स्पोर्ट्स भिनार विरुद्ध हंसिका स्पोर्ट्स वडगर. त्यानंतर आणखी एक ग्रामीण क्रिकेटचा महत्त्वाचा सामना आपण पाहणार आहोत. जय बजरंग भिनार विपक्ष श्री गणेश भरोडी. आजच्या चौथ्या सामन्यामध्ये पारस स्पोर्ट्स आमणे आणि अमित स्पोर्ट्स सावंदे हे संघ आमने सामने असतील. अर्थात ही देखील ग्रामीणची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आणखी एक ग्रामीणचा मोठा सामना रायगड विभागातील एक बलाढ्य संघ प्रेमनाथ 11 मोरबी या टीमला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि त्यांच्या विरोधात संघ असेल प्रभुदेवा बॉईज भादवड. भादवड म्हटलं की निश्चितच खूप दर्जेदार खेळाडू या भिवंडी तालुक्याला भादवड गावाने दिलेले आहेत आणि पहिल्या मॅचमध्ये देखील आपण आर्यन 11 भादवड टीमला खेळताना पाहत आहोत. तर यानंतरचे 4 सामने ग्रामीण क्रिकेटमधून असतील आणि त्यानंतर आजचा 6वा सामना असेल भिवंडी ओपनमधून नवाब स्पोर्ट्स वर्सेस ओमसाई टेमगर. नवीन षटकातील पहिला बॉल शफल करून खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या बॉलने सुरुवात केली आहे विजय गीतेनं. विजय गीते मॅन फ्रॉम भादाणे. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि चांगली बॅटिंग देखील तो करू शकतो आपल्या टीमसाठी. सुरेख बॉल यावेळेस यॉर्कर लेंथ अगदी कात्रीत पकडले फलंदाजाला. लेग बिफोर विकेट. कॅप्टन इज गॉन. कर्णधार दर्शन नाईकने देखील निराश केलंय. 4 चेंडूंचा सामना केला, फक्त एका धावेचं योगदान देऊ शकला. 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झालेत आणि खूपच खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे आर्यन 11 भादवड टीमच्या माध्यमातून. शिवाज 11च्या कॅप्टन शुभमने जो टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला होता प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा, तो अगदी योग्य ठरवत आहेत गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये देखील भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला. अलीच्या माध्यमातून 3 धावा देऊन 1 गडी बाद केला आणि त्याच्याच पावलांवर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न विजय गीतेचा देखील दिसतोय. पहिला बॉल निर्धाव आणि दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. खूपच छान चेंडू होता, खोलवर टप्प्याचा, अगदी बुंधा मारला होता गोलंदाजाने. यॉर्कर लेंथ एष्ट्यांच्या बरोबर मधोमध सापडलाय फलंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किरण भोईर. मोठी जबाबदारी असणार आहे कारण सुरुवात खराब झाली आहे. प्रेशर वाढलंय फलंदाजांवर. हे दडपण झुगारून द्यावं लागेल आणि निश्चितच स्वतःचा नैसर्गिक खेळ करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र दिशाहीन आहे. डाऊन द लेग साईड वाईड डिलिव्हरी. डाव्या यष्टीच्या बाहेर निघून गेला बॉल. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर आता लेफ्ट हँडेड बॅट्समन आलाय. आणि बऱ्याचदा आपण पाहिलेलं आहे डावखुऱ्या गोलंदाजांसमोर जेव्हा डावखुरे फलंदाज येतात तेव्हा थोडीशी अडचण निर्माण होत असते. पहा, हा बॉल देखील स्क्वेअर निघून गेलाय डाव्या यष्टीच्या बाहेर. लाईन चुकीची आहे. पंचांना सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी एक्सरसाइज करण्याची संधी मिळते. धावसंख्या पुढे सरसावते 2-5. 5-5 षटकांचे सामने ज्युनियर क्रिकेटमध्ये. फक्त भिवंडी ओपनचे सामने 6-6 षटकांचे आहेत या स्पर्धेमध्ये. 40+ सामने 4-4 षटकांचे असणार आहेत आणि ग्रामीणचे जे सामने असतील ते देखील 5-5 षटकांचे आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट.
फुलटॉस बॉल यावेळेस जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त पुश केलंय डीप एक्स्ट्रा कव्हरकडे एका धावेसाठी. प्रेशर आहे फलंदाजांवर हे या चेंडूवर स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळालं. कमजोर बॉल होता, मात्र 2 विकेट्स खूप लवकर गेलेले आहेत, त्यामुळेच कुठेतरी डाव सावरण्याचा प्रयत्न असणार आहे फलंदाज किरण भोईरचा. किरणने स्वतःचा अकाउंट ओपन केलंय सिंगलच्या मदतीनं. किरण आणि दयानंद ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे. दयानंद सलामीवीर आहे, एकच चेंडूचा सामना केलाय आणि एका धावेचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आणखी एक फुल टॉस बॉल, यावेळेस मनगटी फटका, फक्त हलक्या हातानं टर्न केलंय ऑन साईडला डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगकडे. एकच धाव घेतली जाते. थोडंसं फंबलिंग झालं होतं डीपमध्ये, मात्र त्याचा काही फायदा फलंदाज उचलू शकले नाहीत. डाव सावरण्याचा प्रयत्न तर करावाच लागणार आहे, परंतु धावांचा वेग वाढवणं देखील तेवढंच गरजेचं असणार आहे. सध्या तरी दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. एक योग्य रणनीती दोन्ही फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या झाली 2-7. विजय वन्स अगेन. हा बॉल थोडासा पाठीमागे ठेवला होता, लेंथ थोडी कमी केली, मात्र दिशा भरकटली गेली आहे. जेव्हा जेव्हा डावखुरा फलंदाज विजयच्या समोर आलाय तेव्हा मात्र त्याची लाईन भरकटताना दिसली आहे. याआधी 2 लेग साईडला त्याने वाईट चेंडू टाकले होते. हा बॉल उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता. रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन कुठेतरी डोकेदुखी ठरतंय गोलंदाज विजयसाठी. यावेळेस सुरेख बॉल होता, खोलवर टप्प्याचा, अगदी यष्ट्यांच्या जवळून निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. फलंदाजाने देखील कुठेतरी असं वाटतं की चुकीचं स्ट्रोक सिलेक्शन केलं होतं. खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला ऑन साईडला तडकवण्याचा प्रयत्न केला, सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न झाला नाही. आणि तेच मला वाटतं नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज त्याला सांगत आहे की सध्या तरी आवश्यकता आहे आपल्याला सिंगल डबलची. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. यावेळेस बॉल हवेत आहे, बॅकवर्ड पॉइंटला सुरेख झेल टिपला जातोय, फलंदाज बाद. डाव सावरण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाज किरण भोईरचा, मात्र त्यामध्ये तो देखील अयशस्वी ठरलाय. फक्त एका धावेचं योगदान देऊ शकला. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि तिघांनी बाद होण्यापूर्वी एक धावेचं योगदान दिलंय. प्रदीप, दर्शन नाईक आणि किरण भोईर. धावसंख्या 3-8. बिकट अवस्था आपल्याला आजच्या या पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळत आहे. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना आर्यन 11 भादवड संघाचे. एक मोठा संघ आहे आपण जर भिवंडी ज्युनियर क्रिकेटचा विचार केला तर, परंतु नावलौकिकाला साजेसा खेळ आतापर्यंतच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला नाही. या पहिल्या 2 षटकांमध्ये विजय गेतेचं देखील सक्सेसफुल षटक समाप्त झालं. गोलंदाजी फारच छान केली, 3 स्क्वेअर चेंडू टाकले जरूर, परंतु तरी देखील त्याने फक्त 5च धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले. गोलंदाजीमध्ये मात्र आता बदल करण्यात आलेला आहे. पहिलं षटक हाताळलं होतं अलीनं, दुसरं विजय गीतेने हाताळलं आणि आता मात्र अमजद गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. अमजद आए हैं गेंदबाजी के लिए, जो गयासुद्दीन और बिलाल शेख के भाई है. खूबसूरत शॉट, बैकफुट पर जाकर गेंद को निकाल दिया है डीप बैकवर्ड पॉइंट की दिशा में. बढ़िया एफर्ट, बहुत ही शानदार क्रिकेट. अपने आप को झोंक दिया वहां पर फील्डर ने, डाइव लगाकर बाउंड्री बचाई है. 2 रन लेने का वहां पर समय था बैट्समैन के पास. करण थे वहां पर खिलाड़ी जिन्होंने ये 2 रन बचाए अपनी टीम के लिए, और इसी की ज्यादा उम्मीद होती है जब आप मेयर कप में खेलते हो. 100% खिलाड़ी देने का प्रयास करते हैं. बहुत ही करारा ड्राइव, लेकिन एक्स्ट्रा कवर को भेद नहीं पाए. फिर से बढ़िया स्टॉप. इस बार केवल 1 ही रन मिला है. अच्छे टच में नए बैट्समैन विजय पाटिल, मजबूत कदकाठी के बल्लेबाज है और बहुत ही शानदार तकनीक का भी परिचय देते हुए मजबूती से शॉट्स लगा रहे हैं. पहले बल्लेबाज इस पारी में नजर आ रहे हैं जो कुछ आत्मविश्वास के साथ बैटिंग कर रहे हैं. तीसरे ओवर का खेल प्रगति पर. स्कोर इस समय 11 रन. इस बार ऑन साइड में लॉफ्ट करना चाहते थे, आड़े बैट से खेलने का प्रयास और एक सिंगल इसी बीच चुराते हुए बैट्समैन. बल्ले पर तो नहीं लगी थी गेंद, लेग बाय का इशारा किया है अंपायर ने. अभी तक कोई भी चौका या छक्का इस मैच में देखने को नहीं मिला है. मेयर कप 2021 का ये तीसरे दिन का खेल शुरू हो चुका है. गजब का माहौल रहता है यहाँ पर चैलेंज क्रिकेट ग्राउंड पर जब भी मेयर कप होता है. चैलेंज स्पोर्ट्स का कोई भी टूर्नामेंट क्यों ना हो,
उसकी बात ही अलग है। अमजद एक बार फिर से लेफ्ट आर्म राउंड द विकेट। फुल टॉस गेंद, इस बार ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। गेंद जा रही है लॉन्ग ऑफ की दिशा में, हल्की सी मिस फील्ड और वो पर्याप्त थी दोनों बल्लेबाजों के लिए दूसरा रन लेने के लिए। हालांकि बल्लेबाज अपने आप से खुश नहीं है विजय पाटिल, जानते हैं कि ये मौका था उनके पास बाउंड्री बटोरने का, लेकिन बहुत ताकत से खेलने के चक्कर में वो कहीं ना कहीं अपना शेप गवा बैठे थे। जब बहुत जोर से खेलने का प्रयास होता है बैट्समैन का तो कई बार बैट्समैन अपना शेप गवा देते हैं और ठीक तरह से टाइम नहीं कर पाते हैं। वही हुआ विजय पाटिल के साथ। इस बार घुमा दिया है लेकिन क्या गैप में जाएगी? जी नहीं, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है। बल्ले की थोड़ी अंदर लगी थी, फिर से ठीक तरह से टाइम नहीं कर पाए। एक रन इस बार मिला है, सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ आर्यन 11 भादवड़ टीम का 15 रन 3 विकेटों के नुकसान पर। 5 ओवर्स में पहले दिन से चर्चा हो रही है यहाँ पर 45-50 एक ऐसा स्कोर है जहाँ पर आप काफ़ी संघर्ष कर सकते हो, लेकिन वहाँ तक पहुँचने के लिए काफ़ी मशक्क़त करनी पड़ेगी बल्लेबाजों को। एक बेहतरीन गेंद यॉर्कर लेन थी लेकिन इम्पैक्ट कहीं ना कहीं ऑफ स्टंप के बाहर। कोई रन नहीं इस गेंद पर और इसके साथ ये ओवर भी समाप्त होता हुआ। अमजद को कोई सफलता नहीं मिली लेकिन ज़्यादा रन्स भी उन्होंने खर्च नहीं किए। हालांकि एक हिसाब से हम देखिए तो पहले 2 ओवर की तुलना में ये ओवर अच्छा रहा आर्यन 11 भादवड़ टीम के लिए। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 15 रन 3 विकेटों के नुकसान पर। जो दर्शक अभी अभी हमारे साथ जुड़े होंगे ऑनलाइन, उन सभी का मैं हार्दिक स्वागत करता हूँ महापौर चषक 2021 में चैलेंज स्पोर्ट्स क्लब और लेजेंड ऑफ भिवंडी आदरणीय विलास आर पाटिल साहब की ओर से। और दर्शकों की जानकारी के लिए मैं बताना चाहूँगा कि आज का पहला मैच चल रहा है आर्यन 11 भादवड़ और शिवाज 11 के बीच में। शिवाज 11 टीम के कैप्टन ने टॉस को जीता, बहुत अच्छा टॉस उन्होंने जीता और पहले फील्डिंग करने का सही फैसला लिया। उस फैसले को सही साबित कर दिखाया है पहले 3 ओवर के खेल में तीनों गेंदबाजों ने। अली ने शुरुआत की थी 3 रन देकर 1 विकेट, उसके बाद विजय गीते बहुत सफल रहे 5 रन देकर 2 विकेट। तीसरा ओवर किया अमजद ने, हालांकि उनको कोई सफलता नहीं मिली लेकिन केवल 7 ही रन उन्होंने खर्च किए। अब 2 ओवर का खेल केवल पारी में शेष है और इन बचे हुए 2 ओवर्स में ताबड़तोड़ बैटिंग करनी होगी दयानंद पाटिल और विजय पाटिल को, जो 2 बल्लेबाज इस समय क्रीज पर है। विजय के पास स्ट्राइक, नेवर लेकर भूषण पाटिल मैन फ्रॉम कुक से, ग्रामीण क्रिकेट में धनेश विकी स्पोर्ट्स कुक से टीम के लिए खेलते हैं। पहली गेंद लोअर फुल टॉस ऑन साइड में मोड़ दिया है, एलिवेशन नहीं बना पाए स्ट्रोक में। जिस तरह का स्ट्रोक खेला गया उस तरह से खेलना तो नहीं चाहते थे बैट्समैन, चाहते थे कि मिड विकेट के ऊपर से उछाल दे लेकिन टाइम नहीं कर पाए थे। बल्ले की थोड़ी सी अंदर लगी जिस वजह से एलिवेशन बना ही नहीं पाए। और इस समय तो सही मायनों में देखा जाए तो आर्यन 11 भादवड़ टीम को बड़े बड़े शॉट्स की आवश्यकता है, हवाई फायर्स भी करने होंगे। जो 11 गेंदें अब बची है कहीं ना कहीं 20-25 रन और जोड़ने का प्रयास करना होगा। भूषण लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, अच्छी गेंद टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकली, पूरी तरह से बीट किया बैट्समैन दयानंद को। काफ़ी देर से क्रीज पर है दयानंद, सलामी बल्लेबाज के तौर पर आए थे लेकिन अपने चिर परिचित अंदाज में बिल्कुल भी नहीं खेल पाए हैं और कहीं ना कहीं इसका श्रेय देना होगा गेंदबाजों को। जिस तरह से गेंदबाजी हो रही है, हाथ खोलने के लिए बहुत अधिक मौके बल्लेबाजों को नहीं मिले हैं। और एक खास बात हमने देखी है कि 4 में से 3 गेंदबाज बायत के हैं शिवाज 11 के पास। एक और अच्छी गेंद, इस बार थोड़ा सा अलग तरीके से खेलने का प्रयास किया था, इम्प्रोवाइज तरीके से शॉट खेलना चाहते थे फाइन लेग की दिशा में शफल करते हुए, लेकिन उसमें भी कामयाबी नहीं मिली। क्या क्या नहीं कर रहे बल्लेबाज रन्स बनाने के लिए, लेकिन इस समय हालत ऐसी है जैसे कोई प्यासा रेगिस्तान में पानी के लिए तरसता है, वैसे बल्लेबाज एक एक रन के लिए तरस रहे हैं, जूझ रहे हैं चैलेंज क्रिकेट ग्राउंड पर। भूषण एक बार फिर से बायत से ओवर द विकेट। ये देखिए फिर से बात तो बनी नहीं है, रन चुराने का प्रयास, यहाँ पर डायरेक्ट हिट की जरूरत थी। बॉलर के हाथ में भी गेंद आती तो विकेट मिल सकता था लेकिन अब मुक्त ओवर थ्रो हुआ और 2 रन। सही टेक्निक का परिचय भी बल्लेबाजों ने नहीं दिया है इस पारी में, जिस वजह से वो तेज गति से रन्स नहीं बना पाए हैं। लेग बाइस के खाते में जाते हुए ये 2 रन अतिरिक्त रन। अतिरिक्त रनों का जहां तक सवाल है,
भारत और इंग्लैंड के बीच में जो टेस्ट मैच चल रहा है उसमें भारतीय टीम ने जब पहली पारी में 329 रन बनाए तो इंग्लैंड ने उसमें एक भी अतिरिक्त रन खर्च नहीं किया था। बहुत बड़ा रिकॉर्ड इंग्लैंड टीम ने बनाया। इस बार मौका जरूर था, थोड़ी सी विट मिली थी लेकिन फायदा नहीं उठा पाए। जब मौके मिल रहे हैं तो उनको भी भुना नहीं पा रहे हैं बल्लेबाज। डॉट गेंदें भी काफी देखने को मिली है इस पारी में। पूरी तरह से बैकफुट पर शुरुआत से ही चल रही है आर्यन 11 भादुआ टीम। रन संख्या केवल 18, 3 विकेटों के नुकसान पर। चौथे ओवर का खेल चल रहा है। भूषण का ओवर भी अच्छा साबित होता हुआ अभी तक केवल 3 रन इस ओवर से आए हैं। इस बार थोड़ा सा फ्लाइट दिया था, बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव कर दिया है लेकिन गैप नहीं ढूंढ पाए। वाइड स्टेटमेंट विकेट पर बढ़िया फील्डिंग और अब लीजिए विकेट अपना फेंकते हुए वहां पर बल्लेबाज विजय पाटिल दूसरे के लिए पलट चुके थे जबकि दूसरा रन बिल्कुल भी उपलब्ध नहीं था वहां पर। बढ़िया फील्डिंग, बढ़िया गेंदबाजी शिवाज 11 की ओर से और बहुत ही आगे इस मैच में नजर आती हुई फिलहाल तो शिवाज 11। 4 ओवर की समाप्ति, चौथे विकेट का पतन हुआ है। स्कोर है केवल 19 रन। मात्र 6 गेंदें पारी में शेष है। विजय पाटिल ने जिस अंदाज में अपनी पारी की शुरुआत की थी, पहली गेंद पर बहुत अच्छा स्क्वायर कट उन्होंने लगाया था, उसके बाद एक बहुत ही सुंदर एक्स्ट्रा कवर ड्राइव। हालांकि बाउंड्रीज उनको नहीं मिली थी लेकिन वो 2 गेंदें जिस तरह से उन्होंने खेली थी ऐसे लग रहा था कि शायद ये बल्लेबाज हो सकता है जो अपनी टीम को संकट में से उबारे। लेकिन उसके बाद उन पर भी थोड़ा सा अंकुश लगाने में कामयाब रहे गेंदबाज। और अभी भी पहले बाउंड्री का इंतजार है दर्शकों को। बल्लेबाजों को बिल्कुल शांत और खामोश रखा गया है, बांध कर रखा गया है, जकड़ कर रखा गया है शिवाज 11 के गेंदबाजों द्वारा। जिस गेंदबाज ने आज का पहला ओवर किया था वही गेंदबाज इस पारी में अंतिम ओवर करने के लिए तैयार होता हुआ, यानी कि अली। एक हिसाब से देखा जाए तो अली एक सीनियर खिलाड़ी की तरह है इस जूनियर कैटेगरी में भी इस टीम के लिए। बढ़िया गेंद लेकिन उतना ही खूबसूरत ड्राइव, सीधे लॉन्ग ऑन की दिशा में सिंगल मिला है। संदीप जुकर आए हैं नए बैट्समैन। दयानंद एक छोर संभाल कर खड़े हैं लेकिन उससे कुछ ज्यादा लाभ मिला नहीं है टीम को। बड़ी ही धीमी पारी रही है उनकी। क्या इस ओवर में कुछ बड़े शॉट्स देखने को मिलेंगे? जी हाँ, कोशिश की है, इस बार लॉफ्ट कर दिया लेकिन सीधे वाइड स्टिप मिड विकेट पर। बहुत अच्छा कैच और आखिरकार दयानंद का संघर्ष भी समाप्त होता हुआ। शुरुआत से ही जूझ रहे थे, ठीक तरह से टाइम ही नहीं कर पा रहे थे अपने शॉट्स को। डॉट गेंदें काफी खेली थी उन्होंने, दबाव काफी बना था। इस बार जब गेंद बल्ले पर आई तो सीधे फील्डर के पास चली गई। एक और विकेट का पतन होता हुआ। गिरने वाला ये 5वां विकेट। हालत पूरी तरह से खस्ता हो चुकी है आर्यन 11 भादुआ टीम की। अगला मैच देखना मत भूलिएगा, आवाज स्पोर्ट्स भिनार वर्सेस हंसिका स्पोर्ट्स वडगर। ग्रामीण क्रिकेट का रोमांच आपको देखने को मिलेगा और दोनों टीमों के कप्तानों से निवेदन है कि टॉस के लिए तुरंत आपको पहुंचना है। इसी बीच मेरे साथी कमेंटेटर वॉइस ऑफ ऑकलैंड ओमकार शेट्टे मुझसे जुड़ते हुए प्रियांश स्टूडियो में, उनका हार्दिक हार्दिक स्वागत। अली को मिलने वाली ये दूसरी सफलता। पहले ओवर में 3 रन देकर 1 विकेट चटकाया था उन्होंने। बहुत किफायती और बहुत ही सफल गेंदबाज साबित होते हुए अली। नए बैट्समैन आए हैं दीपेश। देखा पर कहा जाने दिया, ये सही फैसला बैट्समैन का क्योंकि ये गेंद दिशाहीन है, वाइड घोषित करते हुए अंपायर। अतिरिक्त रन हालांकि काफी खर्च किए हैं गेंदबाजों ने। विजय के ओवर में 3 वाइड गेंदें देखने को मिली थी, उसके अलावा 3 लेग बाई के रूप में भी रन बने हैं। फुलर लेंथ की गेंदबाजी बहुत कारगर साबित होती है, खासतौर पर आपका लाइन ऑफ अटैक ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर हो, सामने जब खिलाने की कोशिश होती है किसी भी बल्लेबाज को, तो यहाँ पर बॉलर्स को काफ़ी सफलता मिलती है क्योंकि जो स्ट्रेट बाउंड्रीज है वो काफ़ी लंबी है। लेकिन जब स्क्वायर ऑफ द विकेट खेलने का मौका मिलता है, खासतौर पर ऑन साइड में जो एक शॉपिंग सेंटर रहा है पिछले कई सालों से बल्लेबाजों के लिए, मिड विकेट और स्क्वायर लेग का इलाका जहाँ पर बाउंड्री थोड़ी छोटी है, वहाँ पर खेलने का मौका मिलता है तो ज़रूर बैट्समैन थोड़े खुश हो जाते हैं। लेकिन इस पारी में स्क्वायर ऑफ द विकेट खेलने का ज़्यादा मौका मिला भी नहीं है बल्लेबाजों को। शानदार गेंदबाजी रही है अभी तक के खेल में शिवाज 11 की। रन संख्या इस समय केवल 22 रन। अंतिम ओवर का खेल प्रगति पर, मात्र 3 गेंदें शेष है।
इस बार स्क्वायर लेग के ऊपर से उठाना चाहते थे, बल्ले का अंदरूनी किनारा लेकर गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। दूसरा रन लेना तो चाहते थे वहां पर बायत के बैट्समैन संदीप, लेकिन मौका कहा था। फील्डर्स भी बहुत अच्छा साथ दे रहे हैं गेंदबाजों का। सिर्फ गेंदबाजी अच्छी नहीं हो रही है बल्कि फील्डिंग भी बढ़िया। अगले मैच के टॉस के लिए आवाज स्पोर्ट्स भिनार और हंसिका स्पोर्ट्स वडगर टीम के कैप्टन आपको तुरंत रिपोर्ट करना है। इस बार मौका मिला है हाथ खोलने का। फुल टॉस गेंद डिपॉजिट किया डीप मिड विकेट के ऊपर से। आज के दिन के खेल में लगने वाला पहला सिक्सर दीपेश की बैट से। बहुत ही उम्दा स्ट्रोक, फुल टॉस गेंद थी, कमजोर गेंद, ढीली गेंद, उसको सही नसीहत देते हुए बल्लेबाज। थोड़ा सा करेक्शन है, संदीप स्ट्राइक पर है। संदीप दाहिने के बैट्समैन है और जो बायत के बल्लेबाज है वो दीपेश है। तो ये संदीप के बल्ले से छक्का निकला है। 8 पर बैटिंग करते हुए संदीप। पारी की आखिरी गेंद सामना करेंगे संदीप। ये लोअर फुल टॉस इस बार फील्डर के पास, बहुत बढ़िया कैच। पर्याप्त एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए, फिर से डीप मिड विकेट को क्लियर करना चाहते थे। डीप मिड विकेट और डीप स्क्वायर लेग के बीच में बिल्कुल वो खिलाड़ी बाउंड्री पर तैनात था। बहुत अच्छा कैच बाउंड्री लाइन के नजदीक और अंतिम गेंद पर सफलता मिलती हुई गेंदबाज अली को। तो इस तरह से पारी समाप्त होती हुई आर्यन 11 भादवर टीम की मात्र 29 रन बना पाई है। आर्यन 11 भादवर टीम अपने निर्धारित 5 ओवर्स में, और इस मुकाबले को जीतने के लिए 30 गेंदों में 30 रन बनाने होंगे शिवाज 11 टीम को। शिवाज 11 के कैप्टन और उनके सभी खिलाड़ी काफी खुश और प्रसन्न नजर आते हुए, जानते हैं कि उन्होंने बहुत ही अच्छा कार्य किया है, बहुत बढ़िया गेंदबाजी उनकी रही है और बहुत ही शानदार क्षेत्र रक्षण भी रहा है। तो दो डिपार्टमेंट्स है वो उसमें तो आगे रही है। अब बल्लेबाजों को अपना काम करना होगा। 30 गेंदों में 30 रन बनाने हैं जीतने के लिए। अगला मैच जिसका टॉस किया जाएगा आवाज स्पोर्ट्स भिनार और हंसिका स्पोर्ट्स वडगर के बीच में। जे संघ खेळणार आहेत त्यांनी लक्षात घ्या, सामना सुरू होण्यापूर्वी तुम्ही अर्धा तास अगोदरच रिपोर्ट करायचा आहे आणि तुमचा फोटो सेशन होईल। सो प्लीज फोटो सेशन साठी तुम्ही लवकर यायचं आहे। याच दरम्यान आमचे सहकारी समालोचक, एक दिग्गज समालोचक सिद्दीक भाबे यांचं शुभागमन होत आहे। आपला हार्दिक हार्दिक स्वागत। गुड मॉर्निंग अँड वेलकम ऑल ऑफ यू। सकाळ हसरी असावी, शिवरायांची मूर्ती मात्र नजरेसमोर दिसावी, मुखी असावे जगदंबेचे नाव, सोपे होईल तुमचे सर्व काम। मायर कप 2021 दिवस तिसरा आणि पहिली मॅच आपण ज्युनियर फॉर्मॅटमध्ये एन्जॉय करतोय। आर्यन 11 भादवड आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळतो शिवाजी 11। अतिशय कमी धावेवरती थांबवण्यामध्ये यश आलं आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आवाज स्पोर्ट्स भिनार आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळेल हंसिका स्पोर्ट्स वडगर। तर दोन्ही कॅप्टन तिथे सज्जत आणि महापौर चषकच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिथे सज्जत। समालोचक अजय घरत, ओव्हर टू यू। थँक्यू सो मच ओमकार शेटे। आपण या ठिकाणी सज्ज होत आहोत आजच्या दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी। माननीय श्री सौद खतीब साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल। दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण समोर या। एका बाजूला हंसिका स्पोर्ट्स वडगर आणि दुसऱ्या बाजूला आवाज स्पोर्ट्स भिनार। भिवंडी ग्रामीणचे हे दोन बलाढ्य संघ, या दोन संघांदरम्यान आजचा दुसरा सामना खेळवला जाईल। जीत पाटील कॉल देत आहेत, वडगर संघाचे संघनायक। छापा असा कॉल आहे आणि छापाच आलेला आहे। टॉस वडगर संघाने जिंकलाय। जीत काय निर्णय? फिल्डिंग करू आम्ही। फिल्डिंग करणार आहात,
का तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय? कारण गोलंदाजी चांगली होते इथे आणि या ग्राउंडच्या बघायला गेलं तर कमीत कमी धावसंख्येवर थांबून आम्ही समोरच्या संघाला कमीत रनांपर्यंत थांबू. काय फिलिंग्स आहेत? तुम्ही चॅलेंज क्रिकेट ग्राउंडवर खेळण्यासाठी किती उत्सुक आहात? खूप उत्सुक होतो या ग्राउंडवर खेळण्यासाठी, कारण लास्ट टाईम जय भोलेनाथमधून खेळलो होतो मेअर कप 2016चा. त्यानंतर आज मेअर कप या एवढ्या वर्षांनी खेळायला मिळणार आहे, तर खूप आनंद होतोय. गोलंदाजीमध्ये तुमच्या व्यतिरिक्त कुठले गोलंदाज असणार आहेत जे चांगली गोलंदाजी करू शकतील तुमच्या टीमसाठी, आणि फलंदाज कुठले असणार आहेत जे चांगले फलंदाजी करू शकतील आणि सामना जिंकून देतील तुमच्या टीमला? गोलंदाजीमध्ये बोलला तर हेमंत पाटील आहे, सोनू पाटील आहे, परत यज्ञेश आहे, दर्शन आहे आणि स्वतः मी आहे. 5 मधून आम्ही कोण पण 4 ओव्हर टाकू, 5 ओव्हर टाकू. आणि बॅटिंगमध्ये दीपक पाटील आहे, अविनाश पाटील आहे, दर्शन आहे, परत सोनू पाटील आहे, मी आहे स्वतः. तर अजून मनोज पाटील यांच्यावर बॅटिंगची जिम्मेदारी असेल. थँक्यू सो मच आमच्याशी बोलण्यासाठी. आपल्याला हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी. किरण भोईर, टॉस तुम्ही गमावलेला आहे. मला सांगा, लाईट वेट बॉलने टुर्नामेंट खेळवली जात आहे, तर त्यासाठी काही त्या हलक्या वजनाच्या बॉलने सराव केलेला आहे का या स्पर्धेसाठी? आम्ही सराव वगैरे केलेला आहे, एन्जॉय म्हणून क्रिकेटचा इथं मजा घेण्यासाठी आलेलो. क्या बात आहे, एन्जॉय करण्यासाठी. परंतु प्रेक्षक देखील एन्जॉय करणार आहेत तुमचं क्रिकेट. प्रथम बॅटिंग करायची आहे. किती स्कोर साधारणतः उभारण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 40 ते 45 धावा करण्याचा प्रयत्न करू. जसं तुम्ही सांगितलं की एन्जॉय करण्यासाठी आलेला आहात, आणि तुमच्या बोलण्यातूनच कळतं की किती एक्साइटमेंट होती या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. एकूणच काय बोलाल महापौर चषकाबद्दल? हॅलो, इथे जे आम्हाला खेळण्याची जी संधी उपलब्ध केली त्यामुळे मी विलास पाटील साहेबांचा आभार मानतो. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. तर मित्रांनो, टॉसमधून समाचार असा आहे की हंसिका स्पोर्ट्स वडगर संघाच्या कॅप्टन जीत पाटीलनं टॉस जिंकलाय आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू प्रियांशी स्टुडिओ. थँक्यू अजय घरत. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. डे 3 अँड मॅच फर्स्ट ज्युनियर क्रिकेट आपण एन्जॉय करतो आणि नेक्स्ट मॅच आपल्याला ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळेल. तिथे टॉस जिंकलाय तो म्हणजे हंसिका स्पोर्ट्स वडगर आणि इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी आवाज स्पोर्ट्स भिनार क्रिकेट संघाला. टार्गेट या मॅच मध्ये फक्त 30 धावेचं, 30 चेंडू आणि 30 धावेचं एक मापक लक्ष. आणि सलामीची जोडी मैदानावरती स्ट्रायकर एंडला फलंदाज जिशान आणि त्याच्या जोडीने शुभम आला. ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल वाईड यॉर्कर, अगदी स्लोवर वन करायचा होता. लोबा फुल टॉस, बॅटची बाहेरची कडा आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाने 2 धावा सहज पूर्ण. ओव्हरथ्रो झाला आणि त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळाले. 2 धावेने अकाउंट अगदी सुंदर प्रकारे ओपन झाला बॅटिंग करणाऱ्या टीमचं. शिवा जलवण टीम फलंदाजीसाठी सज्ज. गोलंदाजी अतिशय चांगली केली पहिल्या सत्रामध्ये. अतिशय सुंदर क्रीडानगरी हर्ट ऑफ भिवंडी सिटी चॅलेंज क्रीडानगरीवरनं आपण मॅचचा आनंद घेतोय. 2 दिवस अतिशय वर्ल्ड वाईड होताना आपण पाहिला टुर्नामेंटला, आणि आज 3ऱ्या दिवसामध्ये ती स्वप्न, तीच आशा आणि अभिलाषा घेऊन आमची पूर्ण टीम इथे सज्ज. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून टेलिकास्ट चित्रण तुम्ही पाहताय टुर्नामेंटचं. जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ही स्पर्धा पोहोचवली जाते. मेअर कप 2021 एक कार्यसम्राट, कुशल नेतृत्व, पराक्रमाचा महामेरू आणि विकासाचं एकमेव नाव म्हणजे प्रतिभाताई विलास पाटील, आणि त्यांच्याच सन्मानार्थ एक क्रिकेट टुर्नामेंट, टेनिस बॉल क्रिकेट जगताचा वर्ल्ड कप आपण म्हणू शकतो. टेनिस बॉल क्रिकेट जगताचा मान सन्मान आणि टेनिस बॉल क्रिकेट जगताला एक वेगळं वळण देणारं नाव म्हणजे विलासर पाटील आणि त्यांच्या स्वप्नातनं साकारलेली चॅलेंज क्रिकेट नगरीमध्ये ही क्रिकेट स्पर्धा. बॉलर सज्ज, बॉलिंग ट्रॅक वरती दीपेश नाईक. पहिल्या चेंडूवरती आले 2 धावा. पुन्हा एकदा हळूवार गतीनं टाकलेला हा चेंडू 1 धाव तर नक्कीच मिळू शकते आणि यस कंप्लीट देखील झाली आहे. तालमेल अतिशय चांगले दोन्ही बॅट्समन मध्ये. माहिती आहे टार्गेट जास्त मोठं नाही आहे. अगदी संत आणि सावध सुरुवात, सिंगल डबल जरी सातत्याने येत राहिल्या 30 धावा सहज चेस केला जाऊ शकतात आणि तोच प्रयत्न इथे फलंदाजीचा सुरू आहे.
मनस्थिती खंबीर असली की माणूस कोणत्याही परिस्थितीला सामोरं जातो. तेव्हा मनस्थिती खंबीर ठेवून या मॅचमध्ये लढावं लागेल, कारण परिस्थिती अगदी गंभीर आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. जो संघ आर्यन 11 भादवड. सुंदर फटका, मत फिल्डर आहेत आणि चेंडू खाली जज केलं जातं. अतिशय सुंदर झेल. पहिला धक्का लागलाय तो म्हणजे शिवाजी 11 क्रिकेट संघाला आणि फलंदाज बाद होतोय. शुभम बॅक टू डग आउट. पहिला गडी बाद होत असताना शुभमची विकेट गमावली ती म्हणजे शिवाजी 11 टीमनं. टार्गेट आहे 30 रनचं. 3-0. आमचे समालोचक सिद्दीक भावे ते देखील आमच्यासोबत जॉईन झालेत. वेलकम. आशा पटेल स्टँड नॉर्थ अँड साऊथ. त्याचबरोबरीनं तुम्ही पाहता RR पाटील पावलियन चॅलेंज स्पोर्ट्स डगआउट विलासर साहेबांच्या नावानं. आमचे कम्युनिकेशन मॅन प्रवीण केडिया सर देखील आमच्यासोबत जॉईन झालेत. गुड मॉर्निंग सर. भरपूर मोठी जिम्मेदारी प्रत्येकाच्या खांद्यावरती. विश्वास म्हात्रे असतील, आमच्या चॅलेंजचे प्रेसिडेंट असतील, त्याचबरोबरीनं चॅलेंजची पूर्ण जी टीम आहे. लॉट्स ऑफ हार्डवर्क, लॉट्स ऑफ स्ट्रगल आणि तदनंतर मिळालेलं हे यश. सुंदर बॉल. या मैदानावरती बॉल टू बॉल रन देखील डिफेंड केली जाऊ शकते. एक ज्वलंत उदाहरण आहे, कारण अनेक इतिहास या मैदानावरती आपण सातत्यानं पाहिलेत. काल देखील एक सामना अतिशय चांगला रंगला. एकविरा मानकोली विरुद्ध माहुलगाव. 45वी एक झुंजार खेळ साकारली. मंगेश वैतीनं मॅच जिंकून दिली. पैसा आज तसा खेळ कोण साकारेल. शॉर्ट ऑफ लेन संधी होती ऑन साइडला. बॉल सरळ पाठवून दिलाय, निघून जातो सीमारेषा बाहेर. एक मोठा फटका लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. क्लिअर अँड मॅसिव्ह सिक्सर. संधी होती आणि अगदी त्या संधीचं सोनं करत असताना खूप केलं. फाईन लेग बाउंड्री, लॉंग लेग बाउंड्री पाहिली की थोडीशी जवळ आहे. चॅलेंज मैदानावरती डावा त्याच्या बॅट्समनसाठी तिथे बाउंड्री क्लिअर करणं जरा सोपं जाऊ शकतं. आणि अगदी जी संधी होती त्या संधीचं सोनं करताना मारला एक दमदार चॅलेंजर सिक्सर. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9, लॉस ऑफ 1. टार्गेट 30 धावेचा आणि पहिला षटकार या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि षटकार मारला डावा त्याचा बॅट्समन जिशाननं. सुरुवातीला त्यानं टेम्परामेंट दाखवली आहे, सेटल झाले आणि आक्रमकता जोडीनं संयम. क्रिकेटचा पहिला सी कंट्रोल आणि शेवटचा अक्षर टी फॉर टेम्परामेंट. आणि क्रिकेट विथ ब्रेन बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय तो म्हणजेच बॅट्समन जिशान. धावफलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल. आफ्टर 1 ओव्हर 1-0. स्टम्प विजन कॅमेराच्या माध्यमातून तुम्ही काही चित्र आता प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ग्रेट जॉब. काल अतिशय सुंदर उल्लेख केला हरेश पांड्या सरांनी की घामाचा थेंब आणि मैदानावरील दवाचा थेंब या सगळ्या गोष्टी टिपत असताना प्रिन्स मूवीची पूर्ण टीम. कारण म्हटलं जातं ना अल्पेश दादा, आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो तिथे कष्टाला पर्याय नाही. आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला पर्याय नाही. आणि अगदी लॉट्स ऑफ हार्डवर्क करून आज मायर कप सारखी एक मोठी टुर्नामेंट कव्हर करते आहे. नक्कीच आपल्याच भिवंडी विभागातून प्रिन्स मूवीची टीम चॅलेंज ग्राउंड आणि अगदी ही महत्वाची जागा आणि सगळ्यात आवडतं नक्कीच एक छोटंसं बट अगदी विचार करण्यास भाग पाडणारं वाक्य. गो हेड. इथनं तुम्ही पुढे जा, इथनं तुम्ही शिकत राहा. आणि इथे एकदा जर तुम्हाला काही खेळण्याची किंवा कुठल्याही कामाची संधी मिळते तर आयुष्यात मागे वळून पाहू नका हे सांगणारा एक छोटासा बट स्वीट असा नक्कीच ते स्लोगन आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये मॅच ओपन केली आहे. एक विकेट गमावत असताना तब्बल 10 रन कुठून काढलेत. आता येणारी 24 चेंडू आणि या मॅच मध्ये 20 धावेची गरज. चेंडूंपेक्षा धावा भरपूर खाली आलेत. पण कशा प्रकारे कमबॅक करेल आर्यन स्पोर्ट्स भादवड. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन.
टीमच्या टोटलमध्ये ऍड होत असताना कधीच तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि अशा इन्व्हेस्टमेंटमध्ये नक्कीच तुम्हाला कंजूस बॉलिंग करणं तितकंसं गरजेचं आहे. कारण आपण नेहमीच एक उदाहरण देतो ना, जर तुमच्या पॉकेटमध्ये 50 रुपीज असतील तर तुम्ही मॅकडॉनल्डमध्ये जाऊ शकत नाही. अगदी तशाच रन्स कमी आहेत, त्यामुळे लढावं लागेल. अपील अंपायर्सकडे. इम्पॅक्ट कुठेतरी सगळ्यात महत्वाचा भाग राहिला अंपायरच्या दृष्टिकोनातून. इम्पॅक्ट ज्यावेळी आउटसाइड द ऑफ असतो तर नंतर चेंडू इन स्विंग जरी झाला अंपायरच्या माध्यमातून फलंदाजाला नॉट आउट दिलं जातं आणि यावेळी अंपायर कॉल होतं नॉट आउट. ग्रेट डिसिजन. विकेट देखील मिसिंग होतं. हाईट फॅक्टर या सगळ्याच गोष्टी पाहिल्या जातात ज्यावेळी लेग बिफोर विकेटसाठी अपील केलं जातं. राऊंड विकेट आले. स्टँड अँड डिलिव्हर ऑन साइडला. फटका चांगला आहे. बॉल जातो सर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चॅलेंजर सिक्सर. व्हॉट अ शॉट. आधी त्याने एक मूव केला आणि आता राऊंड विकेट आल्यानंतर जो समोर बॅटच्या रडार मध्ये होता ऑन साइडला फेकून दिला अडवा बॅट न मिड विकेटच्या बाहेर. बुलंदी पॉवरफुल हिट. सिक्सर. ग्रेट शॉट. बॅट्समन जीशान. बॉल तयार. राऊंड विकेट. अनदर वन वाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. एक्स्ट्रा रन अजून ऍड होतीये टीमच्या टोटल मध्ये. अतिरिक्त धावेनं धाव फलक स्कोर कार्ड वरती 18. 30चं टार्गेट होतं सिद्दीक बाबे आणि सेकंड ओव्हर सुरू आहे. तब्बल 18 धावा स्कोर कार्ड वरती आलेत. वेलकम प्रियांशी स्टुडिओ मध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद ओमकार शेट्टे. इस मरतबा बहुत बढ़िया गेंद. फ्रंट फुट पे खेलना चाहते थे, पूरी तरह से बीट हुए. हाँ ओमकार, देखिए छोटे टोटल पर अगर आप डिफेंड करते हैं तो आपकी गेंदबाजी में बहुत धार चाहिए. म्हणून आपण म्हणतो ना, अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावरती विजय मिळवा त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. मग इथे मार्ग सापडत नाहीये. फिल्डिंग करणाऱ्या RN11 भादवड क्रिकेट संघाला कारण हल्ला बोल करतोय बॅट्समन जीशान. ओव्हर द विकेट. ऑन साइडला यावी फटका मात्र मिस्टामिंग आहे. कॅचची संधी. फिल्डर आले होते आणि कॅच झाली आहे. ड्रॉप. प्रयत्न मात्र चांगला होता. संधी मिळती आहे ती म्हणजेच फलंदाज जीशानला. अतिशय सुंदर बॅटिंग करतो जीशान. 9 चेंडू त्यांना फेस केलेत. भाबे 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि तब्बल 200च्या स्ट्राईक रेटनं 9 चेंडू मध्ये 18 धावा आणि समोर टार्गेट फक्त 30चं. मात्र आपल्या नॅचरल गेम वरती फोकस करत असताना बॅट्समन जीशान आक्रमकतेनं खेळतोय. आता लढण्यासाठी जास्त काही उरलं नाहीये. अजून एक यावी समोर लॉंग ऑनला आणि त्या बाउंड्री क्लिअर करणं नक्कीच एक चॅलेंज असतं. मात्र ते चॅलेंज स्वीकारून एक चॅलेंजर सिक्सर येतोय. सलग जर आपण पाहिलं तर आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजे बॅट्समन जीशान. This is the great batting. This is the great batting from Zishan. Stand and deliver all the way to the long on for a glorious 6. ग्रेट बॅटिंग. शाप सोडतोय जीशान नावाची. 26 आणि षटकार आल्यानंतर टाम्परामेंट देखील दिसती आणि आता झाला ओव्हरथ्रो. बॅकअप नाही एसटी रक्षकाला. जोपर्यंत फिल्डर येतील स्क्वेअर लेग वरून तोपर्यंत 2 रन ऍड केल्या जातील टीमच्या टोटल मध्ये. अवघं 30 धावेचं लक्ष आणि 28 धावा आतापर्यंत फलकावरती लागलेत आणि आता समीकरण मैदानावरती फक्त 2 धावेची गरज. नेक्स्ट मॅच ग्रामीण क्रिकेटकडे आपण वळणार आहोत. प्रतिष्ठा गावाची लढाई, गावाच्या सन्मानाची. एक गाव 11 खेळाडूंचा संघर्ष. पुन्हा एकदा मायर कपच्या माध्यमातून हंसिका स्पोर्ट्स वडघर आणि दुसऱ्या बाजूला आवाज स्पोर्ट्स भिनार या 2 संघांविरुद्ध ते बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. सबसे बड़ी बात है कि जीशान ने 28 में 26 रन बनाए. इसे कहते हैं ताबड़तोड़ बल्लेबाजी. ग्रेट नॉक. ॲज ओपनर बॅट्समन सलामीला येऊन एक फ्लाइंग स्टार्ट देणं, मुळीच दबावाला बळी न पडून स्वतःचा नॅचरल गेम खेळणं, या सगळ्याच एक मूर्तिमंत्र आणि ज्वलंत उदाहरण जीशानच्या बॅटमधून दिसलं. डावा त्याचा बॅट्समन किती घातक ठरू शकतो ते पुन्हा एकदा या मैदानामध्ये सिद्ध केलं बॅट्समन जीशाननं. गोलंदाज सज्ज. ओव्हर द विकेट.
पहिलाच बॉल उंच हवेत, आता फिल्डर आहे जज केला जातोय आणि टिपला जाईल हा झेल. अगदी इनफिल्ड मधनं थोडेसे बाहेर होते, पॉइंट आणि कव्हरच्या अगदी मधोमध आणि तिथे एक सुंदर झेल टिपला घेतो आणि फलंदाज बाद होतो करण आणि लागला धक्का शिवाजी 11 संघाला दुसरा. ओमकार, ऐसे लग रहा है कि जीत की सुगंध पा लिए. महापौर चषक 2021 की सुबह में आप सभी का हार्दिक स्वागत है. मॉर्निंग सेशन आप देख रहे हैं. आज 10 मैचेस है हमारे शेड्यूल में. ये देखिए किस तरह से पंच किया था, सीधा फील्डर के हाथ में आउट हो गए थे बैट्समैन. लेजेंड ऑफ भिवंडी विलास सर, चैलेंज स्पोर्ट्स और चैलेंज ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से आज सुबह का आप मुकाबला देख रहे हैं. आर्यन स्पोर्ट्स को चारों शाने चित कर दिया है यहाँ पर शिवास 11 ने. बहुत ही सुंदर समा, खिली हुई धूप, हवाएं अब थोड़ी रुक गई है, लेकिन टेनिस क्रिकेट में हवा चलती हुई महापौर चषक A1 भारत का शो महापौर चषक 2021 की. ईशान को इस मर्तबा हल्के से मोड़ते हुए ऑन साइड में 1 रन. हमारे प्रियांशी स्टूडियो में कम्युनिकेशन मैन ऑफ महापौर चषक 2021 के परवीन केडिया जी हैं. साथ ही साथ कमेंटेटर ओमकार शेट्टे, अजय घरत. इस मर्तबा टॉपेज लगा है लेकिन नहीं रोक पाए. गेंद पीछे सरक रही है, गेंद बाउंड्री के बाहर और आर्यन स्पोर्ट महापौर चषक 2021 के बाहर. ग्रेट बॅटिंग, इम्प्रेस केलं त्या खेळाडूला मैदानामध्ये घेताना शेवटच्या टप्प्यापर्यंत सलामीला येऊन थांबला आणि विनिंग शॉट तुम्हाला पाहायला मिळाला. फलंदाज शुभमच्या बॅट मधून चौकार आला आणि मॅच इथे जिंकली आहे ती म्हणजेच शिवाजी 11 क्रिकेट टीमनं जे ज्युनियर फॉर्मॅट मधला सामना होता आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. यस, मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ हम बढ़ रहे हैं और देखना है कि गेंदबाजी का क्या हाल रहा था. मैन ऑफ द मैच खिलाड़ी है अली, 2 ओवर 13 रन और 3 विकेट. अली, आपको हमारे प्रेजेंटेशन बॉक्स के सामने जाना है. अली, वेल डन, वेल बॉल्ड. वहाँ पे विद्यमान नगर सेवक नितिन पाटिल जी है, उनके हाथों से हम आपको चेक और महापौर चषक की खूबसूरत ट्रॉफी देने जा रहे हैं. अली, आपको प्रेजेंटेशन बॉक्स के पास जाना है. यहाँ पर नितिन पाटिल जी के हाथों से हम आपको 1000 रुपये का चेक दे रहे हैं और वो ट्रॉफी जो आपको याद दिलाएंगी कि आपने महापौर चषक में बहुत खूबसूरत सुबह के सत्र में गेंदबाजी, ये आप देख सकते हैं. नितिन पाटिल जी विद्यमान नगर सेवक भिवंडी निजामपुर महानगर पालिका, चेक और ट्रॉफी देते हुए. ऑल द बेस्ट अली फॉर नेक्स्ट मैच. देखिए, जो खेलने वाली सभी टीमें उनको सही समय पे रिपोर्ट करना है. टॉस बॉक्स में पहले ही पहुंचना है. सभी के नाम मैं आपको गिनाता चलूं. गो अहेड. कैलाशवासी RR पाटिल